गलाटी प्रकल्पासाठी जायकवाडीचे पाणी द्या. जिल्हाधिकाऱ्याकडे संघर्ष समितीचे निवेदन. 4 दिवसाच्या अनोख्या जन आंदोलनाचा समारोप. तांत्रिक व्यवहारात तपासून ठोस निर्णय घेण्याची मागणी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गलाटी मध्यम प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या जल आंदोलनाची तातडीने दखल घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी गलाटी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. गलाटी मध्यम प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी मिळावे या मागणीसाठी परिसरातील शेतकरी व नागरिक मागील अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत आहेत. या मागणीचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वडीगुद्री येथील जायकवाडीच्या डाव्या काल्यातून 1 कळशी पाणी आणून ते गलाटी मध्यम प्रकल्पात अर्पण करण्याचे अनोखे व शांततामय आंदोलन गेल्या 4 दिवसापासून करण्यात आलं आहे. मंगळवारी या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. जायकवाडीत पाणी असूनही गलाटीला प्रतीक्षा. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना गलाटी मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याला सिंचनाच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नावर शासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संघर्ष समितीने म्हटलं आहे. सध्या स्थितीत जायकवाडी धरणातील पाणीसाठा 90% अधिक असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. शासनाच्या जलवाटप धोरणानुसार पिण्याचे पाणी मंजूर, जलवाटप व इतर वैधानिक बाबीची पूर्तता केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून गलाटी प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची तांत्रिक व कायदेशीर शक्यता तपासावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. गलाटी मध्यम प्रकल्पासाठी जायकवाडी धरणातील नियमानुसार उपलब्ध होऊ शकणाऱ्या पाण्याचे तातडीने संरक्षण करावे. तसेच वडीगुद्री जवळील जायकवाडीच्या डाव्या काल्यातून लिफ्ट व पाईपद्वारे गलाटी प्रकल्पात पाणी आणण्याच्या पर्यायाचा तांत्रिक अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय वडीगुद्री नदीपात्रातून शहागड पाथरवाला बुद्रुक मार्गे लिफ्ट योजना तसेच ब्रह्मणगाव उपसा सिंचन उपसा टप्पा क्रमांक 3 या पर्यायाचाही तुलनात्मक तांत्रिक व व्यवहाराचा अभ्यास करावा अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. या तिन्ही पर्यायापैकी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य, कमी खर्चिक आणि दीर्घकालीन उपयुक्त निश्चित करून त्याचे फॅसिबिलिटी रिपोर्ट आणि DPR तयार करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गलाटी पाणी प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि संबंधित शासन विभागाकडे तातडीने पाठपुरावा करून जिल्हास्तरावर ठोस शिफारस करावी. यापूर्वी सादर करण्यात आलेले प्रस्ताव, निवेदन व पत्रव्यवहार याची सद्यस्थिती तपासून प्रलंबित कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. 1 कळशी पाण्याने आंदोलनाचा समारोप झाला. मात्र गलाटीच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत शेतकऱ्याचा पाठपुरावा सुरूच राहील असा इशाराही गलाटी संघर्ष समितीने दिला आहे. गलाटीचा पाणी प्रश्न हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून अंबड तालुक्यातील मोठ्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने शासनाने या मागणीकडे गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थ, शेतकरी व आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. गलाटी संघर्ष समितीचा विजय असो, गलाटी संघर्ष समितीचा विजय असो.